हॅलो स्टुडंट, आपण मागच्या लेक्चरमध्ये अँटी अरिथमेटिक ड्रगला स्टार्ट केलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलं अँटी अरिथमेटिक ड्रगचं, आणि अरिथमिया म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. त्याचे क्लासिफिकेशन बघितले. त्यानंतर त्याचे सब क्लास म्हणजे सोडियम चॅनल ब्लॉकर आहे, त्याचे सब क्लास आहे 1A 1B आणि 1C. तर त्यामध्ये त्यांची मेकॅनिझम काय आहे ते पण आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आपल्याला ग्रुप ए मधलं सोडियम चॅनल ब्लॉकर मधलं ग्रुप ए मधलं क्विनिडिन हे एक्झाम्पल बघायचं आहे, आणि त्यानंतर लिडोकेन. फर्स्ट कोणता ड्रग आहे? क्विनिडिन. क्विनिडिन इज अ क्लास 1 अँटी अरिथमेटिक ड्रग. इट इज अन ऑप्शनल आयसोमर ऑफ अ क्विनिन. अँटी मलेरियल ड्रग आहे क्विनिन, त्याचा आयसोमर आहे हा क्विनिडिन. त्याचं फार्माकोकायनेटिक्स आहे, म्हणजे हा ओरली ॲक्टिव्ह ड्रग आहे. आय व्ही पण दिला जातो इमर्जन्सी, आणि इंट्रामस्क्युलर पेनफुल असतो. त्यानंतर 80% बाउंड टू प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीनला 80% ड्रग हा बाउंड होतो क्विनिडिन. त्या हाफ लाईफ आहे त्याची 4 to 6 आवर. मेटाबोलाइज बाय लिव्हर. 75% मेटाबोलाइड हा ड्रग लिव्हरद्वारे मेटाबॉलिझम होतं, आणि एक्सक्रिशन अनचेंज फ्रॅक्शन बाय किडनीच्या द्वारे, म्हणजे युरिनेशनच्या थ्रू एक्सक्रिशन होतं. हे झालं त्याचं फार्माकोकायनेटिक. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ क्विनिडिन. फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ क्विनिडिन ऑन अ कार्डियाक टिश्यू. रिड्यूस करतो ऑटोमॅटिसिटी. क्विनिडिन डिक्रीज ऑटोमॅटिसिटी ऑफ इटॉपिक फोकस अँड एक्सटिंग्विश एक्स्ट्रा सिस्टॉल्स. म्हणजे क्विनिडिन काय करतो? इन्क्रीज करतो थ्रेशोल्ड फॉर एक्सायटेशन बाय रिड्युसिंग अ मेम्ब्रेन रिस्पॉन्सिनेस. जो मेम्ब्रेन रिस्पॉन्सिनेस आहे तो रिड्यूस होतो, आणि त्यामुळे जो थ्रेशोल्ड आहे फॉर एक्सायटेशन तो काय होणार? इन्क्रीज होणार. रिड्यूस होतं मेम्ब्रेन रिस्पॉन्सिनेस. त्यानंतर कंडक्शन व्हेलॉसिटी, जी कंडक्शनची व्हेलॉसिटी इम्पल्सची, ती काय करणार? रिड्यूस करतो क्विनिडिन हा. त्यानंतर रिफ्रॅक्टरी पिरियड. रिफ्रॅक्टरी पिरियड हा काय करतो? प्रोलॉंग करतो. रिफ्रॅक्टरी पिरियड काय? जो इट इज अ रिफ्रॅक्टरी पिरियड कॉन्ट्रॅक्टाईल मसल लास्ट अप्रॉक्सिमेटली 200 मीटर. म्हणजे जेव्हा तुमचं फर्स्ट कॉन्ट्रॅक्शन होत आहे, म्हणजे पहिलं ॲक्शन पोटेन्शियल झालं, म्हणजे एक ॲक्शन पोटेन्शियल झालं, आयनची मूवमेंट झाली, म्हणजे सोडियम किंवा पोटॅशियम आयन सेलमध्ये एंट्री झाली कॅल्शियम आयनची, आणि त्यानंतर जे ॲक्शन पोटेन्शियल होतं, म्हणजे डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन किंवा जे हायपरपोलरायझेशन ज्या कंडिशन आहे त्या झाल्यानंतर परत जे तुमचं ब्लड आहे ते कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतरचे पूर्ण एम्प्टी झालंय का नाही व्हेंट्रिकल्स, आणि त्यानंतर परत दुसरा फिल होणारे ब्लड त्यामध्ये व्हेंट्रिकल्समध्ये, त्यामध्ये जो पिरियड जातो तो साधारण 200 मिलीसेकंड किंवा 50 मिलीसेकंड किंवा 250, म्हणजे त्याच्या आसपास असतो. 200 to 50 म्हणजे टोटल 250 मिलीसेकंड एवढा पिरियड असतो रिफ्रॅक्टरी पिरियड. तो काय करतो? रिफ्रॅक्टरी पिरियड हा प्रोलॉंग करतो, म्हणजे एम्प्टिंगसाठी जे व्हेंट्रिकल जे एम्प्टिंग टाईम आहे, दुसरं ॲक्शन पोटेन्शियल जनरेट व्हायला किंवा दुसरं जे इम्पल्स आहे कॉन्ट्रॅक्शन व्हायला जो मधला पिरियड जातो, एक कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर दुसरं कॉन्ट्रॅक्शन मधले जो पिरियड जातो तो रिफ्रॅक्टरी पिरियड असतो. तो काय करतो? हा प्रोलॉंग करतो क्विनिडिन. त्यानंतर अजून काय मेकॅनिझम आहे? जे प्रीमॅच्युअर इम्पल्स आहे, म्हणजे जे एसए नोडने नाही इम्पल्स जनरेट केले ते दुसऱ्या ठिकाणी मध्ये दुसरे जिथे ब्लॉक झाले तिथून प्रीमॅच्युअर जे इम्पल्स जनरेट झाले त्याला काय करतो? हा डिमिनिश करतो. त्यानंतर ईसीजी हा इन्क्रीज करतो पीआर इंटरव्हल. जो पीआर ईसीजी मधला जो पीआर इंटरव्हल आहे तो काय करतो? इन्क्रीज करतो. आता पीआर इंटरव्हल काय आहे? इट is actually interval between beginning of contraction of arteria and beginning of contraction of ventricle. हे पीआर इंटरव्हल काय इंडिकेट करतं? बिगिनिंग ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ आर्टरी आणि बिगिनिंग ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल, जे 4 चेंबर आहे त्यामधले. मग जो
त्याला काय करणार आहे, तो इंटरव्हलला इन्क्रीज करणार आहे. पी आर इंटरव्हल इन्क्रीज झाला तर ते बिगिनिंग आहे कॉन्ट्रॅक्शन ऑफ आर्टरिया आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल्स, ते काय होणार, त्याचा पिरियड जो आहे तो काय होणार, इन्क्रीज होणार, जास्त मोठा होणार. हे सर्व मेकॅनिझम आहे. त्यानंतर रिड्यूस एक्साइटेबिलिटी, जी एक्साइटेबिलिटी ते काय होणार, रिड्यूस होणार. रिड्यूस कंडक्टिव्हिटी मी आत्ताच सांगितलं. त्यानंतर प्रोलॉंग रिफ्रॅक्टरी पिरियड आणि रिफ्लेक्स टॅकिकार्डिया. अदर ॲक्शन काय, जो क्विनिडिन ड्रग आहे तो अँटी मलेरियल म्हणून, अँटीपायरेटिक म्हणून पण ॲक्ट करतो आणि डिक्रीज करतो ब्लड प्रेशर, व्हॅसोडायलेशन करतो. म्हणजे ही सर्व फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे क्विनिडिनची. त्यानंतर ॲडव्हर्स इफेक्ट आहे, जे अँटी ॲरेथमॅटिक ड्रग आहे त्यांचे ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे ते ॲरेथमिया कॉज करू शकता. म्हणजे ॲरेथमिया रिपेअर करण्यासाठी आपण अँटी ॲरेथमॅटिक ड्रग घेतो, पण ते त्यांचे साईड इफेक्ट हे ॲडव्हर्स इफेक्ट आहे का ते स्वतः ॲरेथमिया कॉज करू शकता. म्हणजे जर समजा एखाद्या पेशंटला टॅकिकार्डिया आहे, म्हणजे त्याचे जे हार्ट रेट आहे ते काय झाले, इन्क्रीज झाले. कंडक्शन, इम्पल्सचं जनरेशन जास्त होत आहे, कंडक्शन जास्त, त्यामुळे हार्ट रेट इन्क्रीज झाले. तुम्ही हार्ट रेट कमी करण्यासाठी ड्रग देता, पण त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट काय होतो, ते जास्तच कमी होता. म्हणजे टॅकिकार्डियासाठी तुम्ही नॉर्मल हार्ट रेट येण्यासाठी जो डोस दिला त्यापेक्षा जर थोडासा ओव्हरडोस झाला तर त्याचे काय ॲडव्हर्स इफेक्ट होईल, ब्रॅडिकार्डिया. तसंच ब्रॅडिकार्डियामध्ये जर तुम्ही ब्रॅडिकार्डियामध्ये हार्टबीट काय होईल राहता, कमी होईल राहता, हार्ट रेट कमी झालेला असतो, तेव्हा तुम्ही हार्ट रेट इन्क्रीज करण्यासाठी ड्रग देता आणि तो ड्रग थोडासा म्हणजे त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट काय, तो जर जास्त झाला तर तो काय ट्रॅकिकार्डिया दाखवू शकतो. म्हणजे नॉर्मल लेवलपेक्षा हार्टबीट जास्त वाढू शकते. हे अरेथमियामध्ये होतं. अरेथमिया म्हणजे काय, इरेग्युलर हार्टबीट किंवा इम्पल्स जनरेशन, मग ते कमी किंवा जास्त पण असू शकता, मग त्याचे ते ॲडव्हर्स इफेक्ट आहे. त्यानंतर फर्स्ट ॲडव्हर्स इफेक्ट काय, हार्ट ब्लॉक. हार्ट ब्लॉक म्हणजे जे क्विनिडिन आहे तो हार्ट पूर्ण ब्लॉक करू शकतो. क्विनिडिन हा टॅकिकार्डियामध्ये दिला जातो. त्यानंतर सिनस अरेस्ट, सायनस अरेस्ट म्हणजे जो एसए नोड आहे, एसए नोडपासनं जे जनरेशन आणि कंडक्शन होतं इम्पल्सचं ते काय होतं, स्टॉप होतं. म्हणजे जे तुम्हाला ईसीजीचा जो ग्राफ दिसतोय तो पूर्ण प्लेन लाईन दिसती, कंडक्शन व्यवस्थित होत नाही. एसए नोड म्हणजे जे इम्पल्स जनरेशन आणि कंडक्शन आहे तेच व्यवस्थित होत नाही, ते दॅट इज द सायनस अरेस्ट, सिनस अरेस्ट. त्यानंतर मायोकार्डियल डिप्रेशन होतं, जी मायोकार्डियल डिप्रेशन म्हणजे जे डिसफंक्शन होतं बोथ लेफ्ट अँड राईट साईड ऑफ द हार्ट, जे मायोकार्डियलचं आहे त्याचं काय होतं, डिप्रेशन होतं. त्यानंतर क्यूटी प्रोलॉंगेशन, क्यूटी इंटरव्हल काय इंडिकेट करते ईसीजी मध्ये, क्यूटी इंटरव्हल रिप्रेझेंट द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आहे ते कशामध्ये होतं, क्यूटी इंटरव्हलमध्ये होतं ईसीजी मध्ये. ते क्यूटी इंटरव्हल त्याचा काय करतो, प्रोलॉंग करतो, हे ॲडव्हर्स इफेक्ट आहे. त्यानंतर व्हेंट्रिक्युलर फेब्रिलेशन होतं, जे व्हेंट्रिकल्स आहे त्यांचा फेब्रिलेशन, हे ॲडव्हर्स इफेक्ट आहे. त्यानंतर नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया, रॅशेस आणि इडेमा. इडेमा म्हणजे फ्लुइडचं अक्युमुलेशन होऊन सूज येते, दॅट इज द इडेमा. हे झालं क्विनिडिनचं. त्यानंतर सेकंड क्लास आहे बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं ते प्रोप्रानॉल, इस्मोलॉल, अटेनॉल आहे, मेटाप्रोलॉल आहे, सोटालॉल, हे सर्व बीटा ब्लॉकर आहे. त्यांचं मेकॅनिझम काय आहे, ते डिक्रीज करतात स्लोप ऑफ फेज, म्हणजे जे तुमचं ॲक्शन पोटेन्शियल आहे
त्याची त्यामधली फेज 4 आहे त्याला काय करतो, डिक्रीज करतो. त्यामुळे डिक्रीज होते, जी फायरिंग रेट आहे त्याची डिक्रीज होते. त्यानंतर बीटा ब्लॉकर ऑटोमॅटिसिटी ऑफ एसए नोड, एसए नोड जे सायनोॲट्रियल नोडची जी ऑटोमॅटिसिटी आहे ती काय करतो, डिक्रीज करतो. आणि पुरकुंज फायबरची पण डिक्रीज करतो बीटा ब्लॉकर. हे काय करता, इनिबिट करता बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टरला. जे बीटा ब्लॉकर ते बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टरला काय करता, बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर इन कार्डियक मसल अँड डिक्रीज ऑफ ऑटोमॅटिसिटी ऑफ एसए नोड. ऑटोमॅटिसिटी ऑफ एसए नोडची काय करणार, डिक्रीज करणार. आणि इटोपिक फोकस त्याला डिक्रीज करणार. दे डोंट हॅव ए इफेक्ट ऑन एक्सायटेबिलिटी. बीटा ब्लॉकरची काहीच इफेक्ट नाही आहे एक्सायटेबिलिटीवर. त्यानंतर दे डिक्रीज द कंडक्शन ऑफ वेलॉसिटी इन एव्ही नोड. जी कंडक्शन वेलॉसिटी आहे एव्ही नोडमध्ये ती काय करणार, डिक्रीज करता हे बीटा ब्लॉकर. दे डिक्रीज अ रिफ्रॅक्टरी पिरियड इन अ एव्ही नोड. एव्ही नोडमध्ये जे रिफ्रॅक्टरी पिरियड आहे, रिफ्रॅक्टरी पिरियड मी आत्ताच सांगितलं काय, तो काय करतात, डिक्रीज करतात. दे डोंट अल्टर अ ड्युरेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड क्लास रिपोलरायझेशन प्रोलॉंगिंग, दॅट इज द पोटॅशियम चॅनल ब्लॉकर. ते ॲनालॉग आहे थायरॉइड हार्मोनचे. पॉवरफुल अँटी ॲरेथमेटिक ड्रग आहे हे. ॲमिडरॉन आणि जे एक्झाम्पल आहे क्लास थर्डचं, दॅट इज द पोटॅशियम चॅनल ब्लॉकर. ब्लॉक पोटॅशियम चॅनल इन अ मायोकार्डियल मेम्ब्रेन. मायोकार्डियल मेम्ब्रेनमध्ये ब्लॉक करता पोटॅशियम चॅनल आणि प्रोलॉंग करता ॲक्शन पोटेन्शियल. They also block sodium and calcium channel, block beta adrenergic receptor, prolong repolarization आणि डिप्रेस करता एसए नोडला, दॅट इज द पेसमेकर ॲक्टिव्हिटीला डिप्रेस करता. आणि प्रोलॉंग ॲक्शन पोटेन्शियल इन आर्ट्रियल आणि व्हेंट्रिक्युलर मसल. त्यानंतर फोर्थ क्लास आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर एक्झाम्पल कोणतं आहे, वर्मॅपिल आणि डिल्टियाझेम. ते काय करता, ब्लॉक करता कॅल्शियम चॅनल इन अ कार्डियक मसल टू सप्रेस अ कॅल्शियम री एंट्री अँड रिड्यूस ऑटोमॅटिसिटी. जे ऑटोमॅटिसिटी ते काय करणार, रिड्यूस करणार. दे ब्लॉक द यल टाईप ऑफ कॅल्शियम चॅनल. दे ॲक्ट ऑन अ एसए नोड आणि एव्ही नोड, सायनोॲट्रियल नोड आणि आर्ट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड दोन्ही नोडवर ॲक्ट करतात ते. दे डिक्रीज अ हाय फ्रिक्वेन्सी ऑफ फायरिंग. जे हाय फ्रिक्वेन्सी त्याला कमी करणार. दे डिक्रीज अ एव्ही आर्ट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड कंडक्शन. जिथनं जे एव्ही नोडपासून जे कंडक्शन होतं पुरकुंज फायबर त्याला काय करतात, ते रिड्यूस करतात. दे प्रोलॉंग अ एव्ही नोड आर पिरियड अँड दे सप्रेस द अर्ली अँड डिले आफ्टर डिपोलरायझेशन. प्रोलॉंग करता एव्ही नोड, हे लक्षात ठेवा कॅल्शियम चॅनल. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला ड्रग बघायचा आहे प्रोप्रानोनॉल ॲज अ अँटी ॲरेथमेटिक ड्रग. इट ब्लॉक द बीटा रिसेप्टर इन अ हार्ट, देअर बाय एक्झर्ट निगेटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट. आयनोट्रॉपिक इफेक्ट तुम्हाला सांगितलं होतं काय, क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट म्हणजे हार्ट रेट पण डिक्रीज करतोय, त्यानंतर फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पण डिक्रीज करतोय प्रोप्रानोनॉल. आणि डिप्रेस आर्ट्रिओ व्हेंट्रिक्युलर कंडक्शन म्हणजे एव्ही नोडचं जे कंडक्शन आहे ते पण काय करतोय, डिक्रीज करतो. आणि डिप्रेस ऑटोमॅटिसिटी आहे ती म्हणजे एएनएस सिस्टमची जी ऑटोमॅटिसिटी ते काय करणार, जे कंडक्शनचं ते काय करणार, रिड्यूस करणार. इट हॅज अ अँटी ॲरेथमेटिक, अँटी हायपरटेन्सिव्ह आणि अँटी अँजायनल इफेक्ट. इन प्रोप्रानोनॉलचे 3 इफेक्ट आहे. अँटी ॲरेथमेटिक म्हणून पण आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून पण आहे आणि अँटी अँजायनल म्हणून पण आहे. त्यानंतर नेक्स्ट ड्रग आहे लिग्नोकेन. हा लोकल ॲनेस्थेटिक एजंट आहे. कॅन टर्मिनेट ॲरिथमिया इफ क्विनिडिन फिल्स. पॅरेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन होतं, IV किंवा इंट्रामस्क्युलरली दिला जातो हा लिग्नोकेन.
हा ॲज अ लोकल ॲनेस्थेटिक आणि अँटी ॲरिथमॅटिक म्हणून यूज केला जातो. मेकॅनिझम काय? अँटी ॲरिथमॅटिक इफेक्ट ऑफ लिग्नोकेनचा. It has a membrane stabilizing effect by blocking the both activated and inactivated sodium. Sodium channel ला ब्लॉक करतो हा ड्रग, which turns the suppress of SA node, sinoatrial node ला turn the suppress and also ectopic beats. सप्रेस करतो SA नोड ला, सायनोआर्टेरियल नोड ला. आणि शॉर्टनेस रिफ्रॅक्टरी, जो रिफ्रॅक्टरी पिरियड आहे त्याला शॉर्ट करतो. रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे, जे फर्स्ट ॲक्शन पोटेन्शियल होत आहे म्हणजे फर्स्ट कॉन्ट्रॅक्शन होत आहे त्यानंतर सेकंड कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, त्यामध्ये जो पिरियड जातो मधला, जो काही मिली सेकंदाचा असतो त्याला रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणतो. त्याला काय करतो? तो शॉर्ट करतो. आणि ॲक्शन पोटेन्शियल मेक युनिफॉर्म रिदम, आणि युनिफॉर्म रिदम फॉलो करतो. ॲडव्हर्स इफेक्ट आहे त्याचे लिग्नोकेनचे. ब्रॅडिकार्डिया म्हणजे डिक्रीज करतो हार्ट रेट, हे ॲडव्हर्स इफेक्ट आहे. हायपोटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर पण डिक्रीज करतो. डिझिनेस, ब्लर विजन, स्लिपीनेस, कन्फ्युजन आणि कन्वल्जन हे सर्व ॲडव्हर्स इफेक्ट आहे. ड्राउझिनेस, नॉशिया हे पण फॉर्म होतं लिग्नोकेनमध्ये. तर इथे आपला अँटी ॲरिथमेटिक ड्रग ओव्हर झालंय. तुम्ही व्यवस्थित क्लासिफिकेशन लिहून काढा, लर्न करा आणि मेकॅनिझम व्यवस्थित समजून घ्या. थँक्यू.